यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर राज्याचे माजी मंत्री आणि पुरंदर हवेलीचे आमदार विजय बाप्पू शिवतारे पहिल्यांदाच पुरंदर दौऱ्यावरती आलेले आहेत। खरं तर सासवड आणि वीर धरणातून जेजुरी आणि सासवडसाठी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन समारंभ बाप्पूंच्या हस्ते पार पडलेला आहे। बाप्पू आपल्यासोबत आहेत। बाप्पू, खरं तर ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे, निधी देखील दिला आहे। काय सांगाल ही योजना सुरू असं आहे की सासवड शहर आणि जेजुरी शहर पुरंदर तालुक्यातील अतिशय महत्त्वाची अशी शहरं आता एअरपोर्ट होत आहे, त्याच्यामुळे आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे। नागरीकरण झपाट्याने होणार आहे आणि म्हणून आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मी आमदारी नव्हतो, परंतु 2004 साली झालेली सासवडची योजना कितीतरी प्रमाणात लोकसंख्या वाढली, परंतु सत्ताधाऱ्यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे लोकांचे आज सासवडला 10 दिवसानंतर पाणी मिळते। जेजुरीमध्ये गेले 5 वर्ष त्यांची सत्ता होती, भले आता ते काँग्रेसमधून कुठे गेले असतील, पण कार्यक्षमता नसल्यामुळे तिथे देखील त्यांचं प्रपोजल नव्हतं। एकनाथराव शिंदे यांच्याकडून मी 750 कोटी फक्त महाराष्ट्रात होते, त्यातले 225 कोटी रुपये मोठ्या मनाने CM DCM या सर्वांनी मान्य करून ह्या दोन्ही योजना मंजूर केल्या। 143 कोटीची सासवडची योजना आणि 78 कोटीची देवाच्या खंडोबाच्या जेजुरीची योजना, आणि म्हणून या योजना वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत 1 वर्षाच्या आत। म्हणून पाणी आता खाली गेलेलं आहे। जॅकवेल पूर्णपणे दोन्ही शहरांच्या जॅकवेल वर आल्या की मग पावसाळ्यात देखील काम करता येईल। जर जॅकवेल पूर्ण झाल्या नाही तर आणि पाणी भरलं तर काहीच काम होणार नाही, 1 वर्ष वाया जाईल। आणि म्हणून आज आयसोलेशन असताना देखील मला डॉक्टरांची परवानगी नव्हती, विशेष परवानगी घेऊन या दोन्ही योजनांची पाहणी करणे, त्याच्या डेप्थ कशा आहेत ते बघणे, याच्यासाठी मी इथे आलो होतो। विशेष म्हणजे जी चूक 2004 साली सासवडने केली होती ती चूक आता इथे होणार नाही। जॅकवेलची जी डेप्थ आहे, जॅकवेलची जी खोली आहे, आता सासवड काय करते आहे, जॅकवेल राहिले वर आणि मग खालून त्या डेड वॉटरमधून पाणी उचलून वर टाकतायत। लोकांना पाणी जातच नाही, किती 5-10 HP पंपाने किती पाणी मिळणार। आणि म्हणून या दोन्ही योजनांच्या जी खोली आहे विहिरींची जॅकवेलची, ती जे मृतसाठा आहे त्या मृतसाठ्याच्या खाली 3 मीटर जवळजवळ ह्या विहिरी करणार। मृतसाठ्यामधलं पाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सुप्रीम कोर्टाने अलाउड केलेलं आहे, त्यामुळे काही अडचण नाही, तांत्रिक मुद्दा नाही, फक्त विशेष बाब म्हणून आणखी त्यांच्या परमिशन घेऊन डेप्थ आत्ताच मी सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला की डेप्थ बरोबर मृतसाठ्याच्या खाली निदान 2 ते 2.5 मीटर जावी। चॅनल जो आहे त्याची परवानगी विशेषतः मृतसाठ्याच्या खाली देत नाहीत, पण जर पिण्याच्या पाण्यासाठी मृतसाठ्यातलं पाणी वापरू शकत असू तर ते आलं तर पाहिजे ना जॅकवेलमध्ये। आणि म्हणून जो चॅनल आहे त्या चॅनलची डेप्थ देखील त्याप्रमाणे आपण घेऊ। जो सासवडला इश्यू झाला होता तो आता होणार नाही। शेवटचा धरणातला थेंबसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी जॅकवेलमध्ये येईल आणि दोन्ही शहरांना आज ज्या 8-8, 10-10 दिवस लागत आहेत, विशेषतः सासवडला अडचण आहे। नाझ्यावरून असलेली योजना आमचे बारभाई असतील, या सगळ्यांनी सगळे 20च्या 20 नगरसेवक जेजुरीचे इथे हजर आहेत, सासवडचे 10 नगरसेवक हजर आहेत। त्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने जेजुरीच्या सर्व नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनी साथ देत याला सगळं पूर्णपणे सगळ्यांनी सहकार्य केलं। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण ह्या पाण्याच्या योजना पुढच्या मेमध्ये पाण्याचा वनवास दोन्ही शहरांचा कायमस्वरूपी सुटेल आणि पुढची 50 वर्ष दररोज पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे ऐतिहासिक असं काम आहे आणि म्हणून इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील मी इथे आलो। आणि येण्याचं आणखी कारण दोन्ही नगरपालिकांची पालकत्व जबाबदारी म्हणून ह्या योजना पूर्ण करण्याची मी स्वतः घेतली आहे। सासवडचं उदाहरण मला माहीत आहे, मी मंत्री असताना 67 कोटीची भुयारी योजना मान्य करून दिली, 36 कोटी GRच्या दिवशीच सासवड नगरपालिकेला दिले। आज गटार योजनेचे आज 2026 आलं, 1.5 वर्षात म्हणजे सप्टेंबर 2020ला संपूर्ण गटार योजना पूर्ण झाली पाहिजे होती। लोकांना नरक यातना सहन का आजही पूर्ण झालेली नाही, 30 कोटींनी खर्च वाढलेला आहे। कोण जबाबदार आहे याला? खरं तर यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाले, मुलीने वडिलांना किडनी दिली, अख्ख्या राज्याने नवे देशाने हा भावनिक क्षण पाहितला, संपूर्ण राज्यात देशात कौतुक झालं। कसा क्षण होता, काय त्यावेळेची आठवण? असं आहे की मला डॉक्टरांनी अंतिम हे दिलं होतं की प्रत्येक दिवस तुम्हाला महत्त्वाचा आहे। गेलं अधिवेशन झालं त्यावेळेस मी गाडीतून उतरलो तर पुढे विधानसभेपर्यंत जाण्यापर्यंत मला 2 वेळा बसावं लागायचं, इतकी इथे होती। हार्टने बॅक प्रेशर येऊन खूप त्रास झाला होता आणि प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता। त्यावेळेस ताईने अगदी निकराची एकदम हे म्हणजे मी थोडासा रेजिस्ट करत होतो की ठीक आहे आपलं आयुष्य किती आहे, पण तिचं मोठं आयुष्य आहे, पण तिने मुलगी म्हणून मला अभिमान आहे की अशा सर्व मुली सगळ्यांना मिळो
तर खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण होईल. आणि त्यामुळे तिने अतिशय मोठेपणाने जो 15 दिवस लागणार होता वेळ पेपरला पाहुणे तर हार्डली 8-10 दिवसात पूर्ण केलं आणि परत महाराष्ट्रालाही दिला. ती स्वतः डॉक्टर आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे. त्यामुळे तिने सांगितलं की डोनरला कधीही त्रास नाही. डोनरची जर परिस्थिती ठीक नसेल तर डॉक्टर ॲक्सेप्टच करत नाही, पण डोनर व्यवस्थित असेल देणारी किडनी तर काही त्रास नाही. 3 दिवसात तिला बाहेर सोडलं गेलं होतं आणि तिने आवाहन केलं होतं की सर्व मुलींनी वगैरे हे असं काय असेल आपल्या घरातलं तर निश्चित मदत करावी, मुलांनी मदत करावी. तिच्या एका एक्झाम्पलमुळे काल मी डॉक्टरांकडे रिलायन्सला गेलो होतो. महिन्यातून 1-2 ऑपरेशन व्हायची. आज गेल्या महिन्यामध्ये 16 ऑपरेशन झाले. त्यामुळे अवेअरनेस आला. म्हणजे मला आठवतं आहे की हडसवरचे घुले कुटुंबीय वगैरे त्यांच्या घरातले मुलीने स्वतःच त्यांनी. तर अशा अनेक उदाहरणं होत आहेत. एक चांगल्या प्रकारचा संदेश वडील मंत्री, ती स्वतः डॉक्टर, जावई IPS अधिकारी, IG पोलीसचे, अशा घरातून जेव्हा हे आलं अनेक लोकांनी दिले असतील, पण अशा एक वेल इस्टॅब्लिश घरातून हा संदेश गेल्यानंतर महाराष्ट्रभरात त्याचं चांगलं हे झालं. आणि तिने आता ठरवलेलं आहे की या बाबतीमध्ये किडनी ट्रान्सप्लांट आणि अवयव ट्रान्सप्लांटच्या बाबतीमध्ये एक NGO करून अख्ख्या महाराष्ट्रभर निस्वार्थपणे हे काम करायचं. किडनी ट्रान्सप्लांटचे जे पेशंट असतील, गरीब असतील, त्यांनाही मदती करायच्या. विशेष आणखी एक गोष्ट मी केलेली आहे, ती त्या कार्यक्रमात जाहीर करणार होतो पण आजच जाहीर करतो की जेवढ्या पुरंदरमध्ये पूर्ण मतदारसंघात जेवढ्या मुली जन्माला येतील, नॉर्मली फार्मर काय शेतकरी काय करतो, मुलगा जन्माला आला की म्हैस घेतो, काय करतो तिला सगळं खुराक बिराक देतो. मुलगी जन्माला आली की कानाडोळा करतात. आणि म्हणून त्या मातेला, त्या भगिनीला 1.25 महिन्याचा पूर्ण खुराक की जेणेकरून तिला चांगलं दूध वगैरे आणि तिची प्रकृती चांगली राहिली तर मुलीची प्रकृती चांगली. आणि म्हणून 1.25 महिन्याचा प्रत्येक मुलगी झालेल्या आमच्या माता भगिनीला 1.25 महिन्याचा पूर्ण खुराक हा पहिल्याच आमदार कोण हा अख्खा दररोज समजा महिन्याला 100 असतील, 200 असतील, जेवढे असतील मुलींची ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या सगळ्यांना महिनाभराचा पूर्ण खुराक, म्हणजे ते मग खारी, खोबरं, अमुक तमुक, सत्तू, जे काय प्रोटीन आहेत ते प्रोटीन 1.25 महिना पूर्णपणे देण्याची पालकत्व हे ताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करणार आहोत. खरं तर टायगर सक्सेस झालेले शिंदे गटाचं आमदार देखील शिवसेनेत येतात अशी देखील चर्चा आहे. कसं पाहता सद्यस्थितीतील राज्यातील राजकारण? नाही, असं आहे की याच्यामध्ये राजकारण बघण्याऐवजी हे का घडतं हे जर नीट विचार केला, नेतृत्वाच्या बाबतीमध्ये असणारी जी आस्था असते आणि नेतृत्वावर जो विश्वास असतो तो एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये एवढा प्रचंड झाला. महाराष्ट्रात 1 नंबरचा नेता म्हणून कार्यकर्त्यांची काळजी घेणे, कार्यकर्त्या अडीअडचणी बघणे, त्यांच्या मतदारसंघात पैसे देणे, निधी देणे, काही वैयक्तिक काही अडचणी असतील त्या देखील करणे. मंत्री देखील मुख्यमंत्री व्हावे अशी सगळ्यांची प्रत्येक पक्षाला वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. आणि जेव्हा एक कर्तबगार माणूस असेल तर निश्चितपणे अख्ख्या महाराष्ट्राला, शिवसेनेच्या आमदारांना नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राला, कारण ते मुख्यमंत्री असताना ज्या लाडकी बहीण योजना असेल, STच्या अनेक योजना लोकाभिमुख सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी त्यांनी घेतल्या. आणि म्हणून खूप मोठं एक उंची त्यांनी राजकारणातली सर्वसामान्य माणसातला आत्तापर्यंत महाराष्ट्राचा रेकॉर्ड पाहिलं तर यशवंतराव चव्हाण सोडले तर बाकी सर्व मुख्यमंत्री इस्टॅब्लिश प्रस्थापित घरातले होते. हा माणूस पहिला मुख्यमंत्री असा आहे की जो कोयनेच्या बुडीत क्षेत्रामध्ये जे गाव बुडून गेलं, घरंदारं गेली, देवळं गेली, पोट भरायला म्हणून ठाण्यात गेले, रिक्षा चालवली आणि आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात येऊन, बाळासाहेबांच्या संपर्कात येऊन एका सर्वसामान्य माणसापासून रिक्षावाला ते मुख्यमंत्री. आणि मुख्यमंत्री फक्त झाले नाहीत तर त्या 2.5 वर्षात इतकं मोठं चांगलं काम केलं की त्याच्यामुळे एक वेगळी प्रसिद्धी त्यांना मिळाली आहे. नो डाऊट देवेंद्र फडणवीससुद्धा. पण मी नेहमी सांगतो ही जोडी आहे ना एकमेकाला पूरक आहे. म्हणजे अगदी इतिहास जर पाहिला तर चाणक्य आणि चंद्रगुप्त जसं आहे ना तसा हा इतिहास आहे आणि पूरक आहेत दोघे एकमेकाला. देवेंद्र फडणवीस इंटलेक्च्युअल प्रसिद्ध, म्हणजे मी तर कधी कधी बोलतो पवारसाहेब अतिशय विजनरी होते, पण पवारसाहेबांच्या पुढचा 10 पट पुढे आधुनिक वर्जन ज्याला बोलतात ना तशा प्रकारचे देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत. प्रचंड विकासाची कामं दोघांच्या माध्यमातून. आज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर महाराष्ट्र देशाचे स्पर्धा नाही, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आज आहे. जसं आपण मिसिंग लिंक कनेक्टिंग लिंक केली तर त्याची उंची सगळ्यात जास्त आहे देशातली. दुसरं बोगदे जे आहे त्याची रुंदी गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाली की विश्वामध्ये पहिले एवढे रुंद बोगदे इथे केले आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ते केले आहेत की आणि कितीतरी टाईम वाचतो आहे, डिझेल वाचतं आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर. आज मुंबई तुम्हाला दुबई दिसायला लागली रात्रीच्या वेळेस. खरं तर 6 खासदार गेल्यानंतर संजय राऊत म्हणतायत की मतदारसंघात त्यांना तोडवा. ही कशी वाटते? मतदारसंघात खासदारांना तोडवा अशी भाषा वापरते. तोंडाने तोंडाची वाफ आहे त्यांची. अरे शिवसैनिक आहे ते, कधी त्यांना तुडवतील पत्ता लागणार नाही. त्यामुळे ते त्यांच्या नादी लागू नये. आणि महत्त्वाचं असं आहे की लोक काय येत आहेत हेच बघा ना. निवड आपलं काहीतरी ॲलिगेशन करायची. नुकतेच प्रवेश केलेले संजय दिना पाटील ते देखील म्हणलेत की पत्रकारांना मारून टाकण्याची भाषा त्यांनी केलेली आहे. पत्रकारांच्या बद्दल तर लोकशाहीचा चौथा खांब पत्रकार आहे आणि मारून टाकायचे वगैरे भाषणं केली. मी तर काय सांगितलं होतं, संजय राऊत हे सिझोफ्रेनिक. संजय दिना पाटील नुकतेच प्रवेश केले. नुकतेच शिंदे गटात प्रवेश केले. ते बोलले पत्रकारांना. नाही मला माहीत नाही, माझ्या ऐकियात नाही तर मी त्याच्या आता अर्धा एक तास नाही मला मी आता गाडीत होतो, मला माहीत नाही आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही. कारण कुठच्या अनुषंगाने ते बोलले आहेत, काय झाले ते काही माहिती नाही, मी ऐकलेलं नाही मग प्रामाणिकपणे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. खरं तर शेवटचा प्रश्न, पुरंदर विमानतळ संपूर्ण देशभरात विमानतळाकडे लक्ष आहे. भूसंमतीची प्रक्रिया सुरू आहे, मध्यावरती देखील आलेले आहे. काय नक्की माहिती आहे आपल्यापर्यंत? कुठपर्यंत प्रकल्प सुरू होईल आणि केव्हा चालू? बघा, 3000 शेतकऱ्यांनी स्वखुशीने परवानग्या दिल्या, संमती दिली, मोजमाप झालं. स्वतः शेतकरी उभे राहून सगळ्यांनी मोजमाप केलं आहे. सातबारे सगळ्यांचे करेक्शन हे सगळं केलं गेलेलं आहे आणि ते करून पैसे द्यायलाच देखील सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही सासवडच्या प्रशासकीय इमारतीत गेला तर खाली 200-400 शेतकरी कमीत कमी लाईनवर लावून उभे असतात. काही डिस्प्यूट असतील काय असतील, शासन पूर्णपणे चांगलं काम करते जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल. माझ्या माहितीप्रमाणे 6000 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठीची प्रक्रिया ती चालू आहे आणि तिला ह्या अधिवेशनामध्ये मंजुरी मिळते आहे. म्हणजे पैशांचा प्रश्न, शासनाकडे पैसे नाहीत वगैरे असं काही होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बारकाईने, त्यांचाही हा ड्रीम प्रोजेक्ट आहे जसा माझा ड्रीम प्रोजेक्ट. कारण दोघे एकत्र असतानाच काही गोष्टी अशा घडल्या, खेडचं विमानतळ कॅन्सल झालं आणि म्हणून निरोप आला आणि दोघे एकत्र होतो. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं तिकडे कॅन्सल झाला, लोकांना ते असं म्हणत होते की लोकांना कळत नाही विकासाचं कसं आहे होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील म्हणाले होते की पुरंदर हा 288 मतदारसंघापैकी नंबर 1ला असेल. मी 2008 साली बोललो होतो, विजनरी शिवतारे ओठ्यावरून पायात चप्पल नसताना विजय शिवतारे अब्जोपती झाला. तीच बुद्धी पुरंदरसाठी वापरून मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 5 वर्षामध्ये पुरंदरचा पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात 1 नंबरला असेल. आजही सगळ्या पुरंदर उपसा असेल, गुंजवणी असेल, IT पार्क असेल, एअरपोर्ट असेल, उद्याचं जसं मुंबई नवी मुंबई तसं पुरंदर हे उद्याची नवीन पुणे महानगरपालिका होणार. आणि म्हणून प्रचंड संधी आहेत तरुण पोरांना. वेगवेगळ्या पद्धत जमिनी ज्या आहेत त्या जमिनींचा वापर विकण्यासाठी नव्हे, जमिनीचा वापर करून कोण शाळा बांधेल, कोण IT पार्क करेल, कोणी कोल्ड रूम करेल, कोणी इमारती बांधेल. खूप मोठी संधी आहे आणि म्हणून महाराष्ट्रात 1 नंबरला. अजितदादा बोलले होते, मी तर 2008 पासून बोलत होतो की मुंबईला आपल्या नोकऱ्या विकऱ्या गेलेल्या आहेत, आता पुरंदरलाच मुंबई करायची झाली ना. आता IT झालं, एअरपोर्ट झाल्यावर काय कोणी विचार तरी केला होता की ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकते? कोणीच विचार केला नव्हता, परंतु झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा त्या तत्कालीन आणि त्याचबरोबर एकनाथराव शिंदे सगळ्यांनी प्रचंड साथ दिली आणि म्हणून पुरंदरची संपूर्ण जनता कधीही या तिघांचा उपकार आम्ही विसरणार नाही. पुढे आणखी बऱ्याच काही प्रकल्प आहेत, जसं की ससूनच्या धर्तीवर बेलसरला आपण सुपर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल, की जेणेकरून उद्या जी काही नवीन महानगरपालिका होणार आहे तिथे सगळं सुविधा झाल्या पाहिजेत. इव्हन सासवडचं जे पोलीस स्टेशन आहे समोरचं 2.5 एकरवर आता नवीन करतो आहे आपण, ते उद्याचं नवीन पुणे महानगरपालिकेचं पोलीस आयुक्तालय व्हावं अशा पद्धतीने आपण ते करतो आहे. प्रत्येक गोष्ट ही उद्याची 10, 20, 25, 100 वर्षाचा विचार करून करतो आहे. म्हणून या योजनासुद्धा 50 वर्ष पाणी कमी पडणार नाही. वीर धरण, भाटघर धरण, गुंजवणी आणि निरादेवधर हे सगळे म्हणून 52 TMC आहे. 52 TMCतलं 15% पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. 15% म्हटलं तर किती झालं? 7.5-8 TMC. त्यामुळे अजिबात कधी पाण्याची पुढच्या एअरपोर्ट वगैरे पुढे 100 वर्ष चिंता नाही. राहिली गोष्ट की नेहमी सांगितलं जातं आमच्या सासवडच्या सत्ताधाऱ्याकडून 22 वर्ष सत्तेत आहेत, काय सांगतात सातारची लाईट वेगळी आहे, कांबळवाडीची लाईट वेगळी आहे, साईडची, म्हणून हे होते. साध्या गोष्टी आहेत पण कार्यक्षमता लागते, त्याला माहिती पाहिजे काय करायचं. आता महायुती असू द्या ना, जरी असेल ते त्यावेळेस तर 22 वर्ष काँग्रेसमध्ये होते ना. आत्ता महायुतीत आले म्हणजे काय बदल नाही होत, कपडे बदलले म्हणून माणसं थोडी बदलतात. त्यामुळे
टीका नाही करायची, पण चांगलं केलं पाहिजे. हे महत्त्वाच्या योजना आहेत. खंडेरायाच्या जेजुरीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून 1 कोटी लोक वर्षाला येतात. त्यामुळे आणखी एक ते आता जेजुरीमध्ये जी शाळा आहे जिल्हा परिषदेची ती घेऊन सार्वजनिक सुविधा जसं त्र्यंबकेश्वरला वगैरे गरीब माणसं आहेत सगळी भाविक, तर त्यांना 10-20 रुपयामध्ये आंघोळ करता यावी, सामान ठेवता यावं, दर्शन घेऊन परत आल्यानंतर आंघोळ करून एस टीने जावं, अशा सोयी त्या जवळजवळ 2-2.25 एकर जागा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा किती लागो, 50 कोटी लागो, 60 कोटी लागो, सगळेच्या सगळे पैसे मी नगराध्यक्ष बाराबाई यांना आणि सगळ्या नगरसेवकांना आश्वासित केले. 100% जागाही मिळवून देतो आणि त्याच्यासाठी लागणारे 100% पैसेसुद्धा मिळवून देतो. आणि मागे पुढे नाही, विदिन 1-2 मंथ्स. ताई शेवटचा प्रश्न आहे. ताई खरं तर यशस्वी बापूंची किडनी प्रत्यारोपण झालेलं आहे. तुम्ही अगदी वडिलांना किडनी दिली आहे, काय आठवणी काय सांगाल? त्यावेळेस वेळच अशी होती, म्हणजे मी तर म्हणेन खूप आधीच व्हायला पाहिजे होतं. 5 वर्ष आम्ही त्यांचा जो किडनी डायलिसिसमुळे जो होतो तो फार प्रवास केला, तो फार वाईट होता. तरी त्यांचं काम चालूच होतं आणि शेवटचे 2-3 महिने तर फार क्रिटिकल होते, पण इलेक्शन्स होत्या त्यामुळे ते पोस्टपोन करत होतं. बट मला आनंद आहे की आम्ही वेळेत ते केलं आणि त्याचा रिझल्ट पण तेवढाच चांगला आला. हे सर्व पुरंदरसाठी जे नेहमीच ते काम करत असतात त्या लोकांचेच आशीर्वाद आहेत की हे 2 वेळा चमत्कार झालेत. मुलगी म्हणून काय आव्हान कराल महाराष्ट्राला? मी नक्कीच आवाहन करेल मुलगी म्हणून आणि इतरसुद्धा नातेवाईक असतात जेही किडनीने ग्रस्त लोक आहेत. डायलिसिसचा खूप त्रास होतो, डोनरला थोडाफार त्रास होतो. डोनर उलट मी म्हणेन यंग असतील तेवढे त्यांना इतर आजार कमी असतात, त्यामुळे त्यांना ऑपरेशनच्या नंतर त्रास होत नाही. तर आपल्या घरात कोणी असेल तर पुढे येऊन सर्वांनी हे काम नक्कीच केलं पाहिजे. आपण त्यांचं आयुष्य वाढवतोच आणि जे काही आयुष्य असतं ते आपण त्यांना क्वालिटी लाईफ देतो, त्यामुळे नक्कीच करायला पाहिजे. नक्कीच विजय बाप्पू शिवतारे खरं तर आज पुरंदर दौऱ्यावरती आहेत. वीर धरणातून जेजुरी आणि सासवडसाठी पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन समारंभ बाप्पूंच्या हस्ते पार पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जेजुरी आणि सासवडमधील नगरसेवक देखील यावेळेस उपस्थित असल्याचं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.